ते आले असते तर त्यांनी आपली आपत्ती सांगितली ते आणि त्याची आई शिलाई करायची, वडापाव विकायचे आणि आज एक मोठे वकील आहे आणि आज लोकांना ते मदत करतात। दक्ष नागरिक फाउंडेशन ह्या नावाने बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या नावाने मी गोरखला बोललो असं करू नको, आपण थोडीफार काहीतरी आणूया आणि त्यांना देऊया म्हणजे त्यांचं प्रोत्साहन होण्यात जावं। तर ते आज येणार होते पण येऊ शकले, तर आपण कुठेही आत्मविश्वास कमी करून घ्यायचा नाही। आपल्याला ईश्वर बसलेला आहे, घटना आहे आपल्या बरोबर, त्याच्यात आपण कुठेही मागे पडणार नाही आणि कुठेही मदत लागली त्या मंचावरचे बसलेले आपण सगळेजण तुम्हाला मदतीला धावत येणार आहोत। सुनील कुमारजी पण येणार आहे, आल्याबरोबरच गोरखने मला इथे सांगितलं की महिलांसाठी शौचालय नाही, आपण कायद्याने शौचालय इथे व्हायला कायद्याने व्हायला पण ज्या आपण न्याय प्रक्रियेमध्ये व्हायला पण ते होत नाही।